नक्कीच ती उत्सुकता या ठिकाणी संपलेली आहे, कारण स्वतः या ठिकाणी भूमिका मांडणार आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली भूमिका पत्रकारांसमोर स्पष्ट करा. सर्व उपस्थित आपण अतिशय निवडणुकीचा कालावधी आहे. या कालावधीत पण आपण माझ्या निमंत्रणाला मान देऊ तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तर विनायक साबळेंनी अचानक पत्रकार परिषद का लावली, तर त्याचं एकमेव कारण असं आहे की मी ज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करतोय त्या सहकार क्षेत्रात सगळ्या क्षेत्रातले जे प्रश्न असतील ते त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार मित्रांनी केलेलं आहे. आणि मी मागच्याच पत्रकार परिषदेत असं सांगितलं होतं की मी पत्रकार मित्रांना स्नेहभोजनाचं आयोजन करणार आहे. त्याला 2-3 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि मला असं आज वाटलं आज आमच्या विषयाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण पत्रकार परिषद घ्यावी आणि आपल्या पत्रकार मित्रांना स्नेहभोजनाचा लाभ द्यावा अशी माझी मनापासून इच्छा झाली आणि आज माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात याबद्दल आपलं सरचे स्वागत. या ठिकाणी तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील ते आपण विचारू शकतो. सहकार, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करतात. सध्याच्या घडीला तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही, तुमची भूमिका काय आहे? खरं तर जेव्हा शहापूर तालुका उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली आपल्या सर्वांना माहीत आहे त्या ती निवडणूक माझा निवडणुकीचा अर्ज हे अवैध झाला होता तो वैध झाला. त्यानंतर या सर्व त्यानंतर मी अपक्ष म्हणून लढलो आणि निवडून आले आणि निवडून आल्यानंतर जे काही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे सोशल मीडियावर भाऊ गोंधळी हा जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पत्र व्हायरल केलं की विनायक साबळे यांनी पक्षाची शिस्त पाळली नाही म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फक्त एक. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माझा खुलासा केला, परंतु त्या दिवसाच्या नंतर या शहापूर तालुक्यात भाऊ गोंधळी कधी काही आपल्याला दिसला नाही. पण मी पण त्या ठिकाणी नंतर कुठल्याही राजकीय पक्षात समाविष्ट झालेलं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला गेलेलं नाही. त्याच्यामुळं आता निवडणुकीचे वाद असताना अनेक बदल होतात. आज कोण कुठे आहे, उद्या कुठे असणार आहे, त्याच्यापेक्षा आपण स्वाभिमानी विचाराचे कार्यकर्ता आहे. आपण जनसामान्याच्या जोरावर मी जी काही पदं भोगतोय त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे यासाठी मी कुठेही आणि कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. फक्त मी तटस्थ भूमिकेत राहिलो आणि यासाठी ही माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपली पत्रकार परिषद घेतली. आता ही भिवंडी लोकसभा निवडणूक चालू आहे, यामध्ये मग आपली काय भूमिका असणार आहे? आपण कोणासोबत असणार? मी आता जाहीर केलं ना की मी कुठल्याही राजकीय पक्षात आणि कुठल्याही कोणाच्याही प्रचारात जाणार नाही. माझी हा तटस्थची भूमिका आहे. पण आपण मतदान करणार आहात? मतदान तर करणार, तो लोकशाही एक मतदार म्हणून मतदान करणार. विनायकजी, तुम्ही नेहमीच शहापूर मुरबाड खोपोली जो रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही सोशल मीडिया नेहमीच रोखठोक भाष्य करत असता. आजही त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत तेच आज खासदारकीला इथं उमेदवारी करत आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? खरं तर राजकारण, ठेकेदारी आणि समाजसेवा या किंवा समाजकारण असेल या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत. परंतु काय झालं आता आताच्या या नवीन याच्या काळात असं वाटतंय पैसा आला, आमचा पदाची अपेक्षा होती, पद मिळाला, अजून काहीतरी दुसरी अपेक्षा तयार होते. परंतु शहापूर लेंडाळ मुरबाड रस्ता गेली 7 वर्षापासून सुरू आहे. मला वाटतं डिसेंबर 2017ला त्याचं काम चालू झालं आणि जेव्हा काळू नदीवरचा पूल पाडण्यात आला त्या पूल पाडल्यानंतर म्हणजे
पूल पाडला आणि एवढी मोठी वाहतूक तिथं बंद झाली आणि पर्याय रस्ता तिथे दिला गेला नाही ठेकेदारांनी. म्हणजे एकदम पहिली सुरुवात बेजबाबदारपणे त्या ठेकेदारांनी चालू केली आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या काळू नदीच्या पुलाच्या त्या पर्यायी रस्ताच नव्हता, अचानक तिकडनं मुंबईला जायचं होतं आणि माझी गाडी तिथे त्या धुळीत म्हणजे गुंतली गेली. मी त्यानंतर आलो, त्याच रस्त्याने परत रिटर्न झालो आणि तिथे एक निलेश सांबरे जिजाऊ कंपनीच्या पोट ठेकेदारांनी ते काम चालू केलं होतं. त्या पोट ठेकेदाराला मी विचारलं, अरे बाबा तू जर एवढा मोठा ब्रिज पाडला, पर्यायी व्यवस्था केलीच नाही, मग तू ब्रिज पाडला कसा काय? मग त्याच वेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. अधिकारी म्हणतात आम्हाला काय माहीत नाही. मी त्यानंतर त्या पोट ठेकेदाराला सांगितलं, SSC कंपनी SCS अशी एक कंपनी होती, त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आता काम बंद करा. एवढा तिथे सांगितलं. मी शहापूरला येतोय तर निलेश सांबरेचे 4-5 गावगुंड येऊन मला किसन पांडे साहेबांच्या ब्रिजजवळ अडवून मला दमदाटी करून यापुढे खबरदार जर तुम्ही निलेश सांबरे साहेबांचं काम अडवलं तर. म्हणजे काय, आपण जनहिताचे प्रश्न मांडत असताना अशी जर गुंडा गर्दी असेल आणि हा निलेश सांबरेचं काम नाही, हे शासनाचं काम आहे, MSRDCचे काम आहे आणि एवढा मोठा महामार्ग होत असताना मी तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, मी ते जनतेचे प्रश्न आहे, जनतेला काय जे समस्या उद्भवतात ते मांडणं काय चुकीचं आहे का? ही जर माझी भूमिका असेल आणि या भूमिकेत त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल आणि अजून आजपर्यंत निलेश सांबरेंनी हा रस्ता केलेला नाही. ते वेळोवेळी फक्त कधी पदाधिकाऱ्यांच्यावर, कधी लोकप्रतिनिधीवर, कधी कोणावर किंवा शासनावर अशी कारणं सांगायची, परंतु जनतेची कधी दखल घेतली नाही. आपण पत्रकार म्हणून अनेक बातम्या लावल्या त्या रस्त्या संदर्भातल्या, आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला. आपण सोशल मीडिया पाहत असाल का मी वेळोवेळी प्रश्न मांडत असतोय, तुम्ही पण त्याला दाद देताय, परंतु निलेश सांबरेंना कधी असं वाटलं नाही का आपण ह्या समस्यांना प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्यावर यावं, लोकांची हितगुज करावं आणि आपल्या काय प्रश्न आहे किंवा आपल्याला काय अडचणी तयार होतात हे कधी विचार केले नाही. आजपर्यंत हा सर्व रस्ता तसाच आहे. भूतकाळात अधिकाऱ्यांना वेळोवेळी मी धारेवर धरले असता अधिकारी पण सांगताय का आम्हाला असा ठेकेदार मिळाला आहे का आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला अडचण काय आहे? म्हणजे आम्हाला अडचण अशी आहे का हा ठेकेदार अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कधी आलेला नाही. मग तुम्ही त्या रस्त्यावर जर येऊ शकत नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे ही फक्त तुम्ही कागदी घोडे नाचून जर लोकांना नाक त्रास देत असाल तर हे फार चुकीचं आहे. मग आता निलेश सांबरे हे उमेदवार आहेत का असा तुमचा प्रश्न आहे. आता राजकारण आहे, तो त्यांचा भाग आहे उमेदवारी करण्याचा, परंतु तुम्ही समाजकारण करत असताना तुम्ही एका बाजूला समाजसेवेचा बुरखा घालून तुम्ही या आतल्या गोष्टी दडवता आहे आणि तुम्ही सामान्य जनतेला नाक त्रास देत आहे, तर त्या आता जनतेने विचार करावा. व्यक्तिगत आणि व्यावसायिक विषय तुम्ही बोलले, परंतु तुम्ही संचालक शाखा तुम्ही समाज उन्नती संघ तालुक्यामध्ये ही चर्चा आम्ही प्रत्येकाकडे ऐकत असतो का सगळे तुम्ही पुढारी सगळं पक्षीय राजकारण किंवा व्यक्तिगत बाजूला येणारे सोडून ते म्हणतो का गुन्ह्याची एकमेकांची वेळ आलेली आहे, तर तुम्ही संचालक शाखा जवळ तुम्ही समाज उन्नती संघ म्हणून तुम्ही म्हणून काय भूमिका असेल या? खरं तर जातीवाद आणि राजकारणात कधी जात येत नसते. जातीवर जर आपण राजकारण चालत असतं तर या लोकशाहीत मग तुम्हाला सगळी जातीचेच बघायला मिळाले असते. काय म्हणजे ज्याची जात मोठी त्यांनी काही प्रतिनिधित्व केलं असतं ना. मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण चालतोय मानतो. मग आपण विश्वनाथ पाटील साहेबांचा 2009चा विचार केला ते अपक्ष होते, तेव्हाही शहापूर तालुक्यात असं वाटत होतं की विश्वनाथ पाटील निवडून झाले, तेव्हा जातीचा विषय झाला. 2014ला विश्वनाथ पाटील साहेब काँग्रेसच्या तिकिटावर लढले, तेव्हा पण बाबा विश्वनाथ पाटील साहेब जात फॅक्टर चालवून झाले. त्याच्यानंतरच्या काळात जर जात येत असेल आणि जातीवर जर मतदान होत असेल तर मला असं वाटत नाही मग सगळेच मग जातीचे लोक असतील. त्याच्या पलीकडं धेरे साहेबांनी जे विचारलं का कुणबी समाज उन्नती संघ, मग कुणबी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे,
या एवढ्या मोठ्या इमारतीत मी तिथे संचालक आहे. मला वाटत नाही का निलेश सांगेन काय तिथे काय देणगे दिले असेल. पण तेव्हा जर समाज संघ आहे, समाज संघाला मदत करू शकत नाही, त्यांचा कुठलाही आता तिथले नगरसेवक असतील तेव्हा नगरसेवकांनी पण जाती मतं मागितली असतील. मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाजासाठी किती उपयोगी आले? अहो तुम्ही जी ठेकेदारी करताय, प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावाला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचा बिलोनी काम करून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे. तुम्ही रोजगार निर्माण करून देण्याचा तर विषय सोडा, या लेणार मुलबाद रस्त्यावर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? मला तर वाटतं त्या रस्त्यावर 10-12 लोक हे काम करतायत 7 वर्ष, पण 10-12 लोकांच्या शिवाय काम करत नाही. प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर आहे, तो त्यांचाच माणूस आहे. मग एक इंजिनियरनी तुम्ही अख्खी या शहापूर तालुक्याची कामं करताय आणि 6 ना 7 लेबरनी काम. मग तुम्ही किती तरुणांना रोजगार दिला? आपल्या तालुक्यात मला वाटतंय 200-250 सिव्हिल इंजिनियर असतील मुलं, 200-250. मग तुम्हाला किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला तिथे? तुम्ही रोजगाराची जर भाषा सांगत असेल तर हे काय नाही म्हणजे सहकार सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये पण तुम्ही बघा सध्या कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे? सध्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे? मी तुम्हाला मनाची भूमिका सांगते ना, मी कुठल्याही पण मी तटस्थची भूमिका आहे. मी राजकीय क्षेत्रात राजकीय इतक्या वर्ष काम केले ना मी. सध्या कुठे दिसत नाही. मग इतक्या वर्ष काम केलं. सध्या कल कुठे आहे? माझा कल कुठंच नाही, तटस्थ आहे. माझा कल कुठेच नाही. एवढी पद्धत तुमच्याकडे आहे. ती तेव्हा दिली ना. आता जितकी लोकांनी मला दिली मी ती पद्धती घेतल्यात ना, ती पद्धती मला मिळाल्या. हा कुठल्या राजकीय पक्षाने मला दिलेली पद्धत नाही. ती मला तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी अपक्ष निवडले वेळोवेळी आणि ती पद्धत दिली. म्हणून मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी कुठे गेलो नाही. ते जे स्वरूपवसन महाविद्यालय 5 वर्ष म्हणाले 5 वर्ष आहात तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात, तिथे तुम्ही 5 वर्ष काय केले? स्वरूपासून आज महाविद्यालय इमारत नाही, मैदान नाही, जागा नाही, जागा वगैरे गडतवल्या, कवितरी नाही. तुमच्यासारख्या बुद्धिवंताला असं वाटलं नाही का आता या खुर्चीला आपण अजिबात सन्मान देत नाही? खरं म्हणजे का कसं असतंय, मी एक संचालक, एक चालक आहे. जेव्हा मासिक मीटिंग होत असतात त्या आमच्या कॉलेजचे अध्यक्ष पांडुरंग बरोबर आहेत माझे आमदार. आणि अध्यक्षाची भूमिका अशी असते की संस्थेचा संचालकपेक्षा त्यांचे पदाधिकारी असतात, म्हणजे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, तर त्यांनी जो कमिटीत निर्णय किंवा सर्वांमध्ये जो मंजूर करायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा असतो. परंतु तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या जागेसंदर्भातचा, खरंच ज्या दात्यांनी ही एवढी मोठी जागा दिलेली आहे आणि संचालक म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून तिथे जातो, मिरवतो, तर नक्कीच आमची ती जबाबदारी आहे. आणि मी ज्या दिवशी गेलो त्या पदावर त्याच्या दुसऱ्या महिन्यात जी मासिक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्येच मी सांगितलं का आपल्या ह्या महाविद्यालयाची जागा किती आहे आणि ती जागा पहिला मोजणीसाठी प्रस्ताव मी ठराव हे केला, तिथं सूचना केली. त्याप्रमाणे तिथे मोजणी झाली, परंतु एक वेळा मोजणी झाली, परत त्याला काही सहकार्य मिळालं नाही. कोणाचा तरी हितसंबंध आड येतो असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे ती आजपर्यंत त्याची मोजणी होऊन पण ती हद्द निश्चिती झालेली नाही. परंतु मला प्रामाणिकपणे असं वाटतंय या तिथे कोणाचाही मुलगा इथं बाळगला नाही किंवा हितसंबंध जोपासू नये आणि ती महाविद्यालयाची जागा आहे, ती जागा ज्या दात्याने दिली त्या दात्याला पण तिथे वरती त्याचा सन्मान राखला पाहिजे आणि ती जागा मोजून ती महाविद्यालयात ताब्यात आली पाहिजे. ही माझी ठाम भूमिका आहे. विनायकजी, तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आहात. कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. तिथे अनेक प्रकारचे घोटाळे तुम्हीच सांगितलेले आहेत आणि खरेदी विक्री संघ पण काय धोक्यात आणला जाता नाही, तिथेही खूप सारे अनुचित प्रकार किंवा घोटाळे घडतात. तुम्ही नेहमीच त्याच्यावर आवाज उठवत आहात, परंतु आज परत त्यांनी काय त्यांच्या पद्धतीत कार्यभागात काही सुधारणा केली आहे? पहिला प्रश्न तुमचा खरेदी विक्री संघाचा आहे. खरेदी विक्री संघाला आता निवडणूक होऊन संचालक 6 वर्षांनी म्हणजे आमची मुदत पण त्याची संपलेली आहे, परंतु सहकाराच्या सर्वच निवडणुका या अशा काही आपल्या ओबीसीच्या मुद्द्यामुळे ते निवडणुका स्थगित आहे. परंतु खरेदी विक्री संघ हा फक्त जागा आहे त्या संघाची आणि चांगल्या स्वरूपात जागा आहे. परंतु काय होतं माहिती आहे का, खरेदी विक्री संघ एवढाच पुरती म्हणायचं राहिला फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण, म्हणजे प्रत्येक वर्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाली
पाठीवर नावं आली पाहिजे. व्हिजन हा विषयच नाही. मी जेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडं खरेदी विक्री संघात एकही रुपयाचं भांडवल नाही किंवा आपण आता कर्जबाजारी आहे, तर अनेक प्रकारचे तिथे गाळे आहेत, तिथे एवढी मोठी जागा आहे, तर तिथं एक आपण मस्त ओपन असा हॉल जर केला तर आपल्याला उत्पन्नाचं साधन होईल आणि पुढे जर गाळे केले तयार, अर्धा गाळे होते तर ते गाळ्याचा भाडा मिळेल. अशा प्रकारचे मी प्रस्ताव तिथे मांडला. परंतु त्या प्रस्तावाला अडचण अशी आली का तिथे आपल्यासाठी आपण त्या बँकेची पत राहिली नाही खरेदी विक्री संघाची, बँक काय लोन देणार नाही. मग त्यांना मी सांगितलं तर आपण एवढा आटापिटा करून सर्व सक्षम आहेत संचालक, जे जेवढे आता त्या कमिटीवर संचालक आहे एकदम सक्षम आहेत. म्हणून आपण काय करावा, 1-1 लाख रुपये आपण अनामत म्हणून काढूया आणि आपण अनामत काढल्यानंतर गाळे बांधू आणि मग गाळे बांधल्यानंतर त्या गाळ्यांचा डिपॉझिट स्वरूपात पैसे घेऊ आणि त्यानंतर भाडे तत्वावर देऊ. म्हणजे डिपॉझिटचे पैसे आले तर ते आपण आपली अनामत रक्कम काढून घेऊ. म्हणजे तिथे एक वास्तू तयार झाली, आज तिने एक पाल तयार झाला असता लग्नाचा, म्हणजे काहीतरी 2 रुपयाचा उत्पन्नाचा मार्ग तयार झाला असता. दुसरा विषय तिथे आहे का ज्या भाडे करारावर जो दिलाय आपला गोडाऊन एकाने तर कब्जाच केलाय आणि ते ब्लॉक लावून ठेवलाय. अरे म्हटलं गोडाऊन आपला आहे का त्याचा आहे, तो तर भाडे करू. मग तो का आपल्या त्याचा भावाभावांचा भांडण असेल, तो भावांचा काही विषय असेल, एक शाह म्हणून कोणीतरी आहे आणि त्याचा विषयच घेत नाही. म्हणजे सगळी मिली बघते. म्हणजे काय होतंय, कोणीतरी म्हणजे पदावर मी काय जायचं तर एकतर मला खुर्ची पाहिजे किंवा मला काय तिथं स्वार्थ झाला पाहिजे. अर्थात सहकार चालत नाही. सहकारात कोणाचाही मुला इजा बाळगता कामा नाही. सहकार हा क्षेत्र असा आहे की तिथे आपण आधी पुरण तयार करा आणि मग का तर हे पुरण तयार करण्याचा विषयच नाही. इथं फक्त खाण्याचा किंवा हित संबंध जोपासण्याचा विषय येतो. असाच विषय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा. अनेक लोकांना असं वाटत होतं फक्त विनायक साहेब तिथे येऊ नये, मला मी निवडून येऊ नये म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. परंतु सर्वसामान्य जनतेला असेल किंवा मतदारांना असेल, आता मी तालुक्यातून ग्रामपंचायत विभाग मतदारसंघातून म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची माझ्यामध्ये मतं होते. मी एकटाच फिरायचो, मी कोणाला माझ्यासोबत परिसराला गेलो मी एकटाच जायचो, मीच ड्रायव्हर आणि मीच उमेदवार अशा प्रकारचे. पण मला प्रत्येक मध्ये हेच सांगितलं किंवा साबळे साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे काय खरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय, म्हणजे तिथं नेमकं काय आहे आम्हाला तर काहीच कळत नाही त्यातला. मग तुम्ही तिथे गेल्यावर काहीतरी आम्हाला न्याय द्याल किंवा आमच्या शेतकऱ्यांचं काहीतरी फायदा होईल असं तिथं बघा. पहिल्याच मीटिंगमध्ये बाजार समितीच्या मी विषय मांडले की आपल्या बाजार समिती जागा घेते, मग अतिक्रमण नाही जागा घेतली, मग ती जागा मोजणी करा. दुसरा कर्मचारी किती, ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला. मग आपण तिथं CCTV आहेत का, CCTVचा प्रश्न उपस्थित केला पहिल्याच मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर ड्रेस कोड, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड पाहिजे, कारण बाजार समितीचा कर्मचारी असं तुम्हाला इम्प्रेशन पडतोय ना नेमका काय कर्मचारी कुठं येतो काय काम करतोय. मग व्यवस्थापक आहे, व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे सचिव. मग सचिवाला पण ड्रेस कोड पाहिजे, तो चांगला त्याला ऑफिसमध्ये जायला लागतं, इतर ऑफिस फिरायला पाहिजे. मग अशा प्रकारच्या मी सूचना केल्या की ते पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न केले. या सर्व गोष्टी करत असताना आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाळे झाले. आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला, गाळे झाले आता तिथे मालक वाला होता. याचा काय आता तो त्यावेळेस त्यांनी करारावर गाळे भाड्यात घेतले, तुम्ही ती अनामत दिली म्हणजे तुम्ही काय मालक झाले काय. मग जो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला 3 वर्षानंतर करार करणे बंधनकारक असतो. हे यांनी करार पण भाडे करार पण रिन्यू केलेलं नाही 2-2, 3-3 वर्ष. तर तुम्ही भाडे करार रिन्यू झाले तुम्ही भाडा देता कसा काय. म्हणजे सगळा म्हणजे कारभार आहे ना तुमचा राम भरोसे काढायचा. म्हणजे तुम्ही कायद्याला धरून का असा सहकाराला बघून कुठलाच विषय नाही. आणि त्याचं अनेक मी बघितलं काही लोकांचं म्हणजे गाळे आहेत भाडाच नाही देत. मग भाडा देत त्याला नोटीस गेल्या पाहिजे. मी त्याला सगळ्यांना नोटीस लावा या लोकांना आणि का भाडे देत नाही याचं कारण सांगा. म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत सरकारांमध्ये यालाच अनुसरून दुसरा असा प्रश्न आहे. आताही तिथं बाजार भरलेला आहे, प्रचंड तालुक्यातली गर्दी तिथे येते. त्यांना ना पाण्याची सुविधा आहे ना लाईटची सुविधा आहे. म्हणजे अक्षरशः त्या छोट्या छोट्या टॉर्च भेटतात त्या लावून ते व्यापारी तिथं भाडा देऊन पण म्हणजे काय आठवडी बाजाराचा काय तो असेल चार्जेस तो देऊन पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा तिथं द्यायला पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समितीने, या साध्या सुविधा पण दिल्या जात नाही. मग त्याच्यात काय होतं त्या व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं. तिथं चोऱ्या, पाकिटमारी, मोबाईल चोर
असे बरेचसे गुन्हे तिथं त्या बाजारात घडत असतात. मग याच्याबाबत तुम्ही कधी आवाज उठवलाय? बाजार समितीमध्ये तो बाजार समितीच्या आवारातच भरावा यासाठी जेव्हा मी बाजार समितीच्या बाजाराच्या वेळेस भेट दिली, आठवडी बाजारात भेट दिल्यानंतर माझ्या विरुद्ध असं आलं, मी तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेट दिली. त्याच्यावर असं समजलं दुकानदार आहे, त्या दुकानदाराची गाडी पण आतमध्येच आहे. काय म्हणजे एका ठिकाणी दुकान आहे, एका ठिकाणी गाडी आहे. आता गाडी आवारात पार्किंग करता येत नाही, मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा अडवली. मी त्यांना तेव्हाच सांगितलं, येऊन कर्मचारी तुम्ही आत्ताच्या आता निर्णय घ्या, समिती कमिटी निर्णय घेणार, पहिले गाड्या काढा, नाहीतर पहिला 50 रुपयाची त्याची पावती पाडा. मी डायरेक्ट पावती पाडायला लावली. तर तुम्ही पावती इतक्या वर्ष तुम्ही पावती का घेत नाही? बाजार समितीच्या उपविधित नियम आहे का बाजार समितीची त्या आवाराची गाडी, त्या गाडीची तुम्हाला पार्किंगची पावती घेणं बंधनकारक आहे. मग या लोकांनी पावतीच घेत नव्हते. त्याच दिवशी 7,000ची पार्किंगची हे मिळाले, 7,000 रुपये. आता कंटिन्यू प्रत्येक बाजाराला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि त्या मधल्या आवारात मी गाडी त्यांना लावायला सांगत नाही. बाहेरचा जी जागा आहे त्या जागेत गाडी लावायला त्याची व्यवस्था केलेली आहे. संचालक शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती समिती आपण बोलले जातीच्या नावाने करत नाही, परंतु निलेश सामने जे अपक्ष उमेदवार आहेत त्याने सर्व जाती धर्मातील पूर्ण IPS वगैरे मोठमोठे शिक्षण आरोग्य सेवा असे मोठमोठे दिले, परंतु एवढे असून सुद्धा पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. म्हणजे कुणबी समाजाला खच्चीकरण होते असं तो वाटत नाही का? तुम्ही त्या बोलता समाज उन्नती संघ, कुणबी समाजाला जाऊन पक्ष जातीवर चालतो ना, जातीवर नाही, परंतु भेदभाव केला, त्याला तिकीट का नाही मिळत? म्हणजे भेदभाव केला ना कुणबी समाजाला. बघा पक्ष मग त्यांनी तर पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता. त्यांना निवडणूक हजर व्हायचं होतं का नाही? असा चालत नाही का? मी कुठली एक संघटना काढली मी नेता झालो असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कुणी जी देशाची निवडणूक येऊ, इतर लोक राहुल गांधींना बघून मतं देणार आहेत, इतर मोदी साहेबांना बघून मतं देणार आहेत, एकटा निलेश सामंतला बघून मतं देणार नाही. ही संघटना जिजाऊ ठीक आहे, सामाजिक काम करत असते. मोदी सरकारला बघून लोक मतदान करणे, भ्रष्टाचार मुक्त भाग. शहापूर तालुक्याच्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपल्या पात्र तहसीलदार कार्यालय पैशाशिवाय काम होतं. कुठे गेला भ्रष्टाचार मुक्त भाग? काही नाहीये. परंतु हे जे चाललंय, तुम्ही भ्रष्टाचार विषय करताय, पण तुम्ही आता निलेश सामने ठेकेदार म्हणून आहे, तुम्ही त्यांच्या कामाची गुणवत्ता बघा, त्याला जबाबदार कोणत्या कामाची गुणवत्ता एवढं त्याचं दान धर्म तेवढं. अरे म्हणजे एकेकडे चोऱ्या करायच्या आणि दुसरीकडे दान धर्म करायचा म्हणजे त्यांनी शिकवलं, गुरुवेदांच्या मुलाला शिक्षण दिलं, IPS बनवलं, अजून काय पाहिजे? त्यांनी वादविवाद नाही, पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषदेप्रमाणे ऐका ना, आपले राजकीय विरोधक हरीश पष्टे यांची भाजपनी हकालपट्टी केली. नगरसेवक पद कालांतराने रिक्त होऊ शकतं. आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार, तर यावेळेस सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार. कसं आहे माहिती आहे का? आता तो जरतरचा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही बोलला ना हरीश पष्टे राजकीय विरोधक, तसं मी आता माझ्या दृष्टीनं तुम्ही कोणाच विरोधक मानत नाही. आणि विरोधक मानत असतो तर मी आजची पत्रकार परिषद घेतली नसतं. महत्त्वाचं कारण मला या सर्व गोष्टी अलिप्त होती. कोणासाठी विरोध करायचा आणि का करायचा हा माझा पहिला प्रश्न आहे. तर ती जरतरचा विषय आहे. मी तिथे निवडणूक लढलेली, जेव्हा जागा झाली खाली तर बघू. दुसरा विषय असा आहे, जेव्हा यांनी विषय मांडला पत्रकार भेरेंनी की बाबा त्यांना तिकीट दिलं नाही, तर तेव्हा स्वतःची ताकद आहे, एवढी समाजसेवा करताय, मग 500 मतदार संख्या असलेला आपला वाद होता. आता त्या हरीश पष्टे आता उल्लेख केला, मग तेव्हा शिवसेनेने त्यांना नाकारलं तिकीट देणं, मग त्यांना BJPत प्रवेश करावा वाटला. मग जिजाऊची ती ताकद एवढी दान धर्म एवढा सेवा आहे, मग 500 मतांच्या नगरसेवकाला दुसऱ्या पक्षात का जावं लागतं? मग तेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी का केली नाही? म्हणजे राजकीय पक्षाशिवाय काहीच चालत नाही, शिकता येतं. तालुक्यात चर्चा होईल गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिकेत असणारे विनायक साठे आता कुठेतरी भूमिका बदलत आहे, शांततेकडे जाणार आहोत. खरं आहे, कारण मी अनेक निवडणुका जेव्हा लढलो, म्हणजे मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो, या पक्षात असताना मी अनेक निवडणुका लढलो, पण मला प्रत्येक वेळी अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली. मग पक्षाने मला संधी कधी दिला? जेव्हा मला संधी आता बाजार समितीवर मिळणार होती, तेव्हा पक्षाने माझा जर विचार केला नाही, तर मग आपण हेच करत राहायचं का? फक्त
पक्षाच्या काय बोलतात त्या पालख्यावाद राहायचा का असा म्हणून मी शांततेची भूमिका घेतली की आता आपण फक्त आपल्या माणसासाठी काम करायचं. ज्या लोकांनी मला त्या विविध पदांच्यावर बसवलं आहे त्या विविध पदांच्यावर बसवल्या त्या लोकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करायचं फक्त. मग आपलं पुढचं पाऊल काय असणार? सांगितलं की त्यांच्यासाठी काम तटस्थ करायचं ना. आपण नंतर भूमिका घेऊ, या निवडणुकीच्या नंतर भूमिका घेऊ. कारण अशा वेळेस अनेक जण सामाजिक क्षेत्राकडे वळतात, संस्था, संघटना किंवा काहीतरी असं काय तुमचा विचार आहे? आपल्या तालुक्यात विविध फाउंडेशन आहे, काय विविध संस्था आहेत, विविध आहेत. आपण बघतोय या फक्त काय असते माहिती आहे का, नावाला असतात फक्त मी पण आहे. तुम्ही म्हणता मी कुणबी झाली, मी हे सगळं मी पण आहे. मला मी पण आवडतच नाही. मी समाजात सामान्य माणसावर करणारा आहे आणि सामान्य माणसाच्या विश्वासावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. तर सर्व पत्रकारांचं तुमचं प्रेम आहे आणि सर्व पत्रकारांना असं वाटतं तुम्ही या क्षेत्रात तुम्ही बॅनर दिला आहे, या क्षेत्रात तुम्ही काहीतरी करू शकता. प्रशांतजींनी एक चांगला विषय विचारला अतिक्रमणाचा बाबतीत. मी संचालक आहात, तुम्ही कुटुंबाला तुम्ही तर ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलं हे तुमच्या लक्षात अजून आले नाही. आणि जर तुमचं संचालक म्हणून तिथे जर भेटेच नसेल तुम्ही प्रशासनाकडे धाव घेणार आहात का असंच त्यांची 5 वर्ष ते सांगितले. खरं तर तुम्हाला ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलं आहे विधानसभेची काय भूमिका आहे, पण ज्या दिवशी मला समजलं मी किनवलीला नेमका रविवारी बाजार असताना असं मला वाटलं, मी आल्याने होतो आणि किनवलीच्या बाजाराच्या दिवशी रविवारी बाजार असतो गेलो तर तिथे असं बांधकाम केलेलं मला दिसतं टाकीमध्ये. हे काय प्रकार आहे? मी त्याच वेळेस सभापतीला फोन केला, उपसभापतीला फोन केला, अरे हो आपल्या आवारात आपल्या जागेत हा बांधकाम केलं कोणी? टेंडर चालत सभा बांधकाम ग्रामपंचायतीने केले. ती टाकी काय काय आणली आपला स्वच्छ भारत अभियानाचा. मी त्याला कॉल केला तर म्हणे सभापती म्हणतात मला काही माहीत नाही. मी उपसभापतीला फोन केला, तिथल्या स्थानिक संचालकाचा महेश पतंगरावला फोन केला, तिथल्या सुनील धामके मला नेमका अचानकच तिथे भेटला त्यानंतर. तर म्हटलं काय सुनील तुम्ही इथं स्थानिक आहात, आपल्या बाजार समितीची जागा वर अतिक्रमण होत आहे आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघता. मी लगेच याला व्यवस्थाला बोललो, व्यवस्था म्हटलं काय झालं आपल्या जागेत बांधकाम, तुम्हाला काही माहिती मिळाली का? नाही म्हणे हो ते झालंय. तर म्हटलं काय झालं काय? म्हणजे नाही 1 तारखेला ते पत्र दिले नाही मी त्याला. अरे तू 1 तारखेला पत्र दिलंय तर ते आम्हाला कोणाला माहीत नाही. आम्हाला माहीत पाहिजे होतं का असं असं आहे किंवा ते आमच्या ग्रुपला माहिती पाहिजे होते का इथे अतिक्रमण झालं नाही तसं. तर म्हणे काही त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही, ते होईल ते सभापतीला परत सांगितलं. मग तेव्हा त्या सांगतात माहिती आहे का, तेव्हा असं कळलं ना याच्यात सभापती आणि उपसभापती यांना माहिती होती, हे स्वतःच्या जागेवर गेले परंतु त्यांनी हितसंबंध तुम्ही बोललं ना यांना हितसंबंध जोपासायचे आहेत आपल्या पदाचा. म्हणजे तुम्ही त्या संचालक हा त्यांना विसर पडतो तर मी सभापती म्हणजे आता चालक नाही मालकच्या स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे ही चुकीची आहे. मी तिथं आवाज उठवला, व्यवस्थापक पत्रव्यवहार करायला होता, बीडीओचा पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना केला आहे आणि ग्रामपंचायतला केला आहे. हे सर्व पत्रव्यवहार झालेले. आता त्यांनी नंतरची भूमिका ती व्यवस्थापकाची काय करायचं पत्रव्यवहार करून ते अतिक्रमण हटवण्याचा हा जो विषय असेल तो कायदेशीर विषय होईल. परंतु मी त्या विषयावर आवाज उठवलेला. अजून एक मुद्दा तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला माहीत नाही, तिथे जे भाडेकरांनी गाळे दिले त्याची कुठल्याही प्रकारची जाहिरात न काढता तिथे सगळे गाळे तरी ज्याचं त्या ठिकाणी बघत आहे आणि इथे नातेवाईकांना गाळे दिलेली आहे. हा तो विषय असा आहे का बाजार समितीचे उपबाजार किनवलीचा विषय होता तुम्ही तर बाजार समिती उपबाजार किनवली जेव्हा आम्ही पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये मला मी तो विषय मांडला त्या किनवली उपबाजार समितीचं जे इमारत जे गाळे बांधकाम आहे ते त्याचं टेंडर झालं का, त्याची निविदा कधी काढली आणि ते कोणाला काम मिळालं. याच्यावर त्याचं उत्तर असं आलं कोरोना काळ होता आम्ही निविदा काढली नाही, आम्ही डायरेक्ट काम चालू केलं. माझा दुसरा त्याला प्रश्न मग त्याचा निधी उपलब्ध करून केला त्यामुळे निधी आम्ही जे गाळे आपण भाडेकरांवर देणार आहेत मग त्या भाडेकरांच्या अनामत स्वरूपात आपण ते निधी उपलब्ध करणार आहेत आणि त्याच्यातून ते गाळे बांधणार आहेत. तर उलट ठीक आहे त्याच्यातून बांधले मग त्यांची निविदा मग त्यांचे किती आपल्याकडे आले असे गाळे झालं आम्हाला हा गाळा भाड्याने पाहिजे अशी मागणी किती लोकांची आली आणि त्या मागणीचं तुम्ही किती लोकांना दिले? नाही तसं काय केलं नाही. आम्ही टेंडर नाही काढलं, आम्ही जाहिरात नाही काढली, जे संचालकांनी दिले ते आम्ही
घेतले आणि त्यांचे 25,000 रुपये काहीतरी अनामत आम्ही घेतलेले, तर तिथे असंच निदर्शन आले का एकेका घरातले 3-3, 4-4 लोक त्यांचे पैसे 25 लोकांचे पैसे घेतले आणि गाळे किती 10, हे 10 गाळे म्हणजे ते पण त्यावर त्या संदर्भात मी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. मला सभापती उपसभापती सांगायचे सगळे सांगायचे जुने विषय सोडून द्या, तर मग जुने विषय सोडून पुढे तुम्ही चालूच शकत नाही. मग ते विषय एकतर ते विषय बंद करायला लागेल, ते बांधकाम तर होणारच नाही. जे पैसे घेतले तुम्ही अनऑथोराइज तर ते पैसे त्यांचे जाळीधारकांचे परत घ्या आणि नवीन रिटेंडर काढा आणि मग नवीन बांधकाम चालू झाल्याशिवाय तुम्हाला इथे काही करता येणार नाही. या काम भूमिकेत मी राहील. मला तरी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, नाही ते असू दे होते ते असं आहे तसं आहे. चुकीची गोष्ट माझ्याकडून होणार नाही आणि चुकीच्या गोष्टीला मी समर्थन देणार नाही. मीनाक्षी, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपण काम केलंय तेव्हा पत्रकारांशी आपला अनेक वेळा संपर्क आलेला आहे. आज आपण पत्रकारांशी संवाद साधताय. या शहापूरच्या पत्रकारितेबद्दल आपण काय सांगू, काय आपलं म्हणणं? शहापूरची पत्रकारिता खरंच एक जिवंत पत्रकारिता होते आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि मी कोणी काय म्हणत असेल, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाच्या बुद्धी कौशल्याने त्याच्या परीने जो लिखाण करतोय, त्याच्या परीने जो विषय मांडतोय. आणि तुम्हाला सांगतो मी ठाणे जिल्ह्यात आता मी मला जेव्हा आपल्या शहापूरच्या पत्रकारांचा आणि शहापूरच्या जनतेचा दरार आहे, म्हणजे एक प्रकारे आपण असं सांगतोय का आपली खरं सांगतो का शहापूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि शहापूरचे पत्रकार पण स्वाभिमानी आहे. हे मी म्हणजे तुमची स्तुती करतो असं नाही, तर जेव्हा जिल्ह्याला जात असतं, जेव्हा जिल्ह्याचे अनेक नेते भेटत असतात तेव्हा मला सांगतात नाही आणि तुमचा सगळा वेगळाच असतो. तर म्हणून खरं आहे, आमचा हा तालुका हा झुंजार तालुका आहे आणि काय म्हणताय तो आंदोलन करतोय, न्याय मागतोय. परंतु मला एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय की या सर्व गोष्टी असताना पण तुम्ही शहापूर पूर्वा लेण्या रस्त्याला न्याय देऊ शकले नाही. मग तुमची पत्रकारिता म्हणून किती कमी पडली असं विनायकजी कृषी उत्पन्न बातम्या भरपूर टाकून झालेले आहेत. राजेश दादाच्या टोटल 35 बातम्या आहे एका 1-1.5 वर्षामध्ये. पण प्रशासन एवढं पोखरलंय जिजाऊवाल्यांनी आणि जिजाऊचा भ्रष्टाचार एवढा भयंकर वाटलेला आहे का जर प्रशासकीय किंवा वरच्या लेवलने ऍक्शन व्हायला पाहिजे ती झाली नाही. पण याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी. मला सांगा, तो जो रस्ता आहे 2019ला सुरू झाला बरोबर, 17 उद्घाटन कोणी केला? खासदार कपिल पाटील, फडणवीस आहे, हा त्यांनी पण केलं. त्या रस्त्या संदर्भात सरकारचे प्रतिनिधी म्हणून कपिल पाटील साहेबांचं काही काम नाही, कर्तव्य नाही का त्या रस्त्या संदर्भात? जर तो केंद्राचा पैसा आहे, फक्त MSRTCला तो वर्ग केला आहे, पण केंद्राचा पैसा आहे. आणि पण मला पण एक विचार पडला आहे का त्या रस्त्यावर तुम्ही एवढ्या बातम्या करताय, आपण आंदोलन करतोय, सर्व जनता त्याच्यावर आक्रमक आहे, तरी निलेश सांबरेचं काय होत नाही किंवा त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. तुम्ही त्या रस्त्याचा दर्जा बघा. आता तो रस्त्याला हेवी वाहतूक चालू नाही, लाईट भेटले तरी तो रस्ता कसलेला आहे. यामागे तुम्ही निलेश सांबरे दोषी धरता, पण यामागे शासन आणि प्रशासन दोषी असं वाटतं नाही का तुम्हाला? शासन धडगडीत ते शासन अहो राजेशजी, आपण वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांना वेगळीच धरतोय. काय सांगतात ते? निलेश सांबरे आमचं ऐकत नाही आणि निलेश सांबरे ऐकत नाही, त्याच्यावर कारवाई काय केली? त्यांचं कारवाई करण्याचा विषय का नाही? मग त्याला ब्लॅकलिस्ट केले का? मंडळामध्ये त्यांना ब्लॅकलिस्ट केलं असताना ते ब्लॅकलिस्ट होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय? या रस्त्यासाठी खासदार आमदार या रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती आहे का जगातली सगळ्यात मोठी क्रॅक असेल ना 3.5 किलोमीटरची, ओळखेवाडीपासून जर तुम्ही गेले ना तर पुढं मला वाटतं लाडगाव ती एक क्रॅक गेली का तिच्या जाताना शिंबोरा भेटलेल्या पावसात एवढ्या जाड्या बॅगा पडलेल्या. काय झालं, आम्ही पत्रकार बातम्या लावतो पण काय झालं, जनतेचा उठाव दिसत नाही ना तिथले जे तिथले जेवढे तुम्हाला म्हणतो जनतेचा उठाव दिसत नाही. जनतेचं काही लोक असे आहेत 500 पासून 5% विकली गेली. या विकली गेल्या लोकांना काय करायचं? लोकांना फक्त काय माहितीये का, लोकांना असं वाटत असतंय फक्त स्वार्थासाठी विनायक साठे काही कोणत्या स्वार्थासाठी हे करते. आता मला त्या रस्त्याला ठिकाणी आहे, तुम्ही म्हणतोय कधी चांगलं बरोबर आहे, कधी तुम्हाला सांगतोय तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मग तो ग्रामपंचायत सदस्य असेल, तो जर 500,000 रुपयाला विकला असेल त्याला आपण काय केलं? तिथं 50 सदस्य असेल. आज तुम्ही भूमिका मांडायला पाहिजे ना. ही लोक भूमिकाच मांडत नाही.
पत्रकाराचं काम काय आहे? आता पत्रकाराचं आपण काम काय? आंदोलन केलं राजाची, त्या रस्त्यावर आपण आंदोलन हो, केलं आंदोलन. तुम्ही सांगा, आपण 10 मिनिटं बसतो तर लोकांना अडचण झाली. लोकांनी काय म्हणलं, आम्हाला म्हणजे आम्हाला जाऊ द्या. पण तुम्ही म्हणजे पत्रकारितेवर नाराज कोणाला झाला. करायचं? मी काय म्हणतो, या- एक मिनिट तुम्ही पत्रकारितेवर नाराज- पत्रकारितेच्या संदर्भात त्याच्यावर बोट ठेवलं तुम्ही. नाराज झाले. याविषयी आम्ही अनेकांनी बातम्या केलेल्या आहेत त्या संदर्भात. आम्ही काय करतो, आम्ही वस्तुस्थिती मांडतो, म्हणजे पत्रकार वस्तुस्थिती मांडण्याचं काम करतो. त्याला न्याय देण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं. त्याला हे जर खासदार होत आमदार नाही नाही. तर त्याला पत्रकार काय करायचं? प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. लोकप्रतिनिधी तुम्हाला हे सांगतो, लोकप्रतिनिधी काय केलं, फक्त या रस्त्यावर राजकारण केलं. वीस वर्ष कोणी असं लोकप्रतिनिधी राजकारण केलं, परंतु जनतेचा प्रश्न पण सोडण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आता तुम्ही सांगा, हा एक मोठा मार्ग झाला, 400-500 कोटी काय असेल तो, परंतु निलेश सांबरेंनी साधी आपली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं घेतली, पंतप्रधान सडक योजनेची कामं घेतली. अहो, ती कामं करत नाही. आता माझ्या आघाडीचा रस्ता आहे, 5 वर्ष झाली, म्हणजे 400 मीटर रस्ता आहे, केलाच नाही अजून. परत मी अधिकाऱ्याकडे वेळोवेळी सांगतोय, अहो आमचा रस्ता करून या. नाही म्हणे, आज चालू करतोय, उद्या चालू करतोय. मग तुम्हाला झेपत तुम्ही घेताय कशाला? त्याचप्रमाणे चांदा रस्ता आहे तुमचा, 22% बिलो नाही, 22% बिलो. किती बिलो तुम्हाला पाहिजे, त्याला झेपताय, त्याला परवडते ते करतात, तो त्यांचा व्यवसाय झाला. माझं म्हणणं ते नाही, ते किती बिलोनी घ्यायचा, काय करता, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु तुम्ही शासनाचा पैसा आहे, तुम्ही जनतेला भेटीच का झाला, ती कामं वेळेवर पूर्ण करा. जनता तुम्ही बघा, मी पण एक ठेकेदार आहे. मी जर चुकलो तर माझ्यावर असतो, एका लोक आरोप होतात, काम करून घेतात किंवा गुणवत्ता मागतात. जो लोकांचा अधिकारी, पैसा शासनाचा आहे ना, माझ्या खिशातला देत नाही ना. मी जेव्हा माझ्या खिशातला काही करत असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण तुम्ही शासनाचा पैसा आहे, तुम्ही जनतेला त्यासाठी नेते जाता 5-5 वर्ष कामं करत नाही. साधी 1-1 कोटीचा रस्ता 2-2 कोटीचा तुमच्या हातातून होत नाही, हे चुकीचं आहे ना. विनायकजी, पण तालुक्यात अनेक समस्या आहेत ना, पाहण्यासारखी समस्या आहेत. मग तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी आहेत, मग त्याच्यामध्ये आमदार असतील, हे खासदार असतील, असे अनेक आहेत, जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले. मग त्या समस्या सुटल्या नाही, मग त्यावर तुम्ही काय बोलणार? त्यावर काय बोलणार? गरज आहे. तुम्ही जेव्हा मागच्या वर्षी याच महिन्यात मे महिन्यातच बाजार समितीची निवडणूक होती, आणि मी जेव्हा त्या कोथळा, कळगुंडा, फुटाळा, अंगणवाडी या अशा सगळ्या भागात जेव्हा फिरलो, अहो काय अवस्था आहे या लोकांची. अहो जर लोकप्रतिनिधी काय बोलत आहे, जर खरोखर कर्मण असेल ना, तर अनेक करता येत आहे. आमच्यासारख्या सामान्य ठेकेदार, सामान्य माणूस कुठून तरी शासनाच्या दरबारी बांधतोय, काय करतोय आणि काही छोट्या मोठ्या योजना आणून देतोय. मग लोकप्रतिनिधींनी पण ते प्रमाणे जर केलं, समजा एखाद्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीत पाणी त्या महिलांना 2 लिटर घेऊन जाण्याची आवश्यकता काय? जर तिथं तुम्ही छोटी सोलर पंप बसवला, त्या पंपाद्वारे जर ते पाणी तिथं पोहोचवले, तर ती समस्या त्या महिलांचं डोक्यावरचं आणणं खाली येईल ना. आता ही भावडी योजना काय होईल, कधी होईल, कधी भावडी होईल म्हणून जनतेने त्रास सहन करायचा. तालुक्यातील लोकप्रतिनिधी कार्यक्षम आहेत का? तुम्हाला काय सांगायचं? रस्ता होणारे मध्ये 10 वर्ष ते सहन करायचं, मध्ये खड्ड्यातच जायचं का? म्हणजे हे जे प्रश्न आहेत. आता तुम्ही सांगताय लोकप्रतिनिधी, आता सांगले साहेब पण चांगली समाजसेवा करतात, त्यांची समाजसेवा 1 नंबर आहे, म्हणजे ते समाजसेवा चांगली करताय. मग असं सांबरे साहेबांनी कुठं काम केलं, कुठल्या गावात जाऊन एखादी योजना केली स्वतःच्या खर्चात, छोटी काय केली का तुम्हाला दिसलं का? किंवा असं तुम्हाला समजलं का सांबरे साहेबांनी या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, कुठं समाजवादासाठी प्रयत्न केले. सांबरे साहेब ज्या ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाच्या तिथे एकदम नेत्यांच्या जवळ आहे. मुख्यमंत्री असतील, बांधकाम काय मिनिस्टर असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील, सांबरे साहेब त्यांच्या जवळच असतात, त्या सत्तेत सहभागी असतात. विनायकजी, मला ह्या गोष्टी काय ऐका ना, विनायकजी, एखादा माझा प्रश्न, एखादा ग्रामपंचायत सदस्य झाला तर तो गावच्या विकासाची तळमळ करतोय, कुठे शासनात दरबारी खेट्या मारतोय, कामं मंजूर करून आणतोय. मग निलेश सांबरे साहेबांनी कसं केलं का, याचे पण त्यांनी उत्तर द्यावं. तुम्ही सांबरेंबद्दल बोललात, ठीक आहे, हे असलं तरी पण बाकीचे जे मी काय बोलतो, माझा प्रश्न असा होता का तालुक्याचे आजी असतील, माजी असतील, लोकप्रतिनिधी काम करतात ते कार्यक्षम आहेत का, यावर मी तुम्हाला विचारतो. आता लोकप्रतिनिधी कार्यक्षम नसतील त्यांना जनता निवडून देते कशी काय? मग ते कामं करतात का? कार्यक्षम अकार्यक्षम ठरवतात कोणती जागा? मग कामं करतात का ते? त्या समस्या सुटतात का? लोकांचं असं म्हणणं आहे की विनायक साखरे साहेब हे कल्याणला राहायला